लागते आणि या कर्णोकरणी परिस्थितीच्या सामन्यांसाठी या ठिकाणी एक परदेशी क्रिकेटच्या चाहताही क्रिकेटच्या मैदानावरनं या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद लुटताना ती गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो राहुल, समोर आहे तो गोपाळ, स्ट्राईकला ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका, चेंडूचा प्रवास नो मॅन्स लँड मध्ये डीप मिड विकेट, चेंडू खेळण्यासाठी तो अर्थातच तैनात असेल गोपाळ पटा स्ट्राईकला. यावेळी मात्र स्वतःसाठी जागा निर्माण करतोय गोपाळ पटा, चेंडूला या ठिकाणी सुरेखरित्या टोलावतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, ताकद काहीशी कमी पडते, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटच्या दिशेने एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. डीप मिड विकेटला थोडंसं गलथान असं क्षेत्ररक्षण चुकी रंगवलेली ही दिसते. आखूड टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट, एक देखण्या असा फटका, लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, याही वेळी सुरेख असा फटका, चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. यावेळी मात्र चित्तेच्या चपळाईतून क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडूची फेक ही नॉन आणि स्ट्राईकला अनुभवाने परिपक्व असलेला गोपाळ भट्टा आपल्या समोर दिसतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू निश्चितपणे जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई हा सज्ज, स्वतःसाठी जागा निर्माण करत फटका, एक चित्रविचित्र शैलीने टोलवला जातोय आणि निश्चितपणे नजर चेंडूवर किती घट्ट बसली आहे बघा गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण अजूनपर्यंत एकही अवांतर धाव त्यांनी नोंदवली नाही. यावेळी क्षेत्ररक्षक व्यूहरचना भेदत चेंडू चौकारात परावर्तित होतोय व या चौकारानं वैयक्तिक हे धाव फलकावर झळकलं जातंय. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी निश्चितपणे प्रतिसाद. बिनबाद 57 धावा धाव फलकावर परत साई गोलंदाजी मार्कवर सज्जा. यावेळी मात्र पहा किती कलात्मक फटका, स्लोवर वन पद्धतीचा वापर गोलंदाज कर पंचांची स्पष्ट संदेश देताना मैदानावर दिसते. ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका, चेंडू हवेत, चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी एक